मजा आएगा इस मुकाबले में। जबरदस्त मुकाबला, 3 ओवर का मुकाबला होगा दोस्तों। और चलिए राया टीम, ये आखिरी वार्निंग होगी मुकाबले को शुरुआत करने, आपको ध्यान दीजिए। बल्लेबाज दोनों ही अपनी जगह पर है, अंपायर्स ने अपनी जगह ले लिए, फील्डर्स अब जा चुके अपनी पोजीशन पर। तो चलिए अप्पू करते मुकाबले की शुरुआत। एक तरफ अप्पू कुंगले, दूसरी तरफ उमर डॉन। मजा आएगा इस मुकाबले में दोस्तों। अरबाज पटेल ऑन स्ट्राइक। अप्पू पहला ओवर लेकर इस पहले सत्र का। ऑल द बेस्ट बोथ ऑफ द टीम। ओवर द विकेट से पहली गेंद, बल्ले का बाहरी सिरा, और लीजिए भाई काम तमाम कर दिया शॉर्ट पॉइंट लेग पर। एक अच्छा कैच और पहली गेंद पर गोल्डन डक के शिकार बने अरबाज पटेल। बैक टू द पैविलियन। देखिए एक ही अनाउंसमेंट बार बार नहीं की जाएगी। बल्लेबाज आपको भी रेडी रहना होगा, और फील्डिंग टीम विकेट का सेलिब्रेशन नहीं होगा, ध्यान दीजिए, क्योंकि इसके बाद और दो मुकाबले हमें कवर करने हैं। तो कोई खिलाड़ी विकेट जाने के बाद एक साथ नहीं आएंगे, इस बात पर थोड़ा गौर करिए। और नए बल्लेबाज आपको तैयार रहना होगा। ये आखिरी वार्निंग और ये आखिरी सूचना होगी हमारी तरफ से। इसके बाद टाइम रिलेटेड कोई वार्निंग नहीं दी जाएगी। इस बार बेहतरीन स्ट्रोक, सीधे बल्ले से खेलने का प्रयास, और लीजिए गेंद के नीचे खिलाड़ी अरमान कुंगले, बेहतरीन कैच यहां पर लपकते हुए एक और विकेट का पतन। बैक टू बैक दूसरा झटका दिया है, 440 वोल्ट का झटका लगाया यहां पर अप्पू कुंगले ने। व्हाट अ ग्रेट बॉलिंग, बहुत ही बेमिसाल गोलंदाजी गेंदबाजी यहां पर अप्पू कुंगले की आप देख सकते हैं। अप्पू कुंगले टीडीपीएल में मुझे याद है श्री गजानन डेवलपर मांडा टीम के लिए एक ऑलराउंडर परफॉर्मेंस उन्होंने किया था। पिछले 2 सालों में टीडीपीएल में भी शानदार प्रदर्शन इन्होंने किया। इस साल भूमि 11 श्री गजानन डेवलपर मांडा टीम में केटीपीएल में लीजिए विकेट हैट्रिक संपादित करने वाले पहले गेंदबाज आज के दिन में। व्हाट अ ग्रेट बॉलिंग, फैंटास्टिक एफर्ट, बहुत बढ़िया गेंदबाजी अप्पू कुंगले। ये नाम ही काफी है, कल्याण ग्रामीण का ये सबसे घातक गेंदबाज आज कांडपे के मैदान में अपने नाम का परचम लहराता हुआ नजर आया। बैक टू बैक 3 विकेट, विकेट हैट्रिक संपादित किया पर गेंदबाज अप्पू कुंगले ने। 555 रुपए का इनाम, वन मैन शो नीतीश दादा पाटिल इनकी ओर से। देखिए ओम आइए थोड़ा प्रेजेंट डीजे कक्ष में चलिए। ओम साई पडगे संघाचे संघनायक, आपण लवकरात लवकर मॅनेजमेंटशी संपर्क साधा। पहले 3 गेंदों पर 3 विकेट यहां पर। बहुत बढ़िया गेंदबाजी अप्पू कुंगले, शानदार। देखिए दूसरी तरफ उमर डॉन खड़े, सिर्फ देख रहे, नए बल्लेबाज आ रहे, विकेट छोड़ रहे, मैदान के बाहर निकल रहे। डबल हैट्रिक की तलाश में अप्पू कुंगले। ऑन साइड पैक करने का निर्णय लिया है अप्पू ने। चलिए अप्पू थोड़ा फास्ट के लिए प्लीज। स्ट्राइकर एंड पर होंगे बाबू। ओहो, डबल हैट्रिक, 4 गेंदे 4 विकेट। जिस टीम ने रनों का पहाड़ खड़ा किया था, हिमालय पर्वत जैसी रन संख्या पिछले मुकाबले में बनाई थी, उस टीम को नष्ट कर दिया पहली 4 गेंदों पर। पूरी तरह से निस्तनाबूद हो चुका है टॉप ऑर्डर। 4 बल्लेबाजों को मैदान के बाहर निकाला पहली 4 गेंदों में।
ये जलवा है अप्पू कुंगले का, ये ताकत है इस गेंदबाज की, ये पहचान है इस खिलाड़ी की। क्या प्रदर्शन कर रहे, पहली 4 गेंदे 4 विकेटें। नाम अप्पू कुंगले, नाम तो सुना ही होगा। क्या बेहतरीन प्रदर्शन, क्या जानदार गेंदबाजी, क्या शानदार गेंदबाजी और सटीकता नजर आई अप्पू कुंगले की गेंदबाजी में, वो आक्रामकता नजर आई और बहुत ही बेमिसाल लाजवाब गेंदबाजी करते हुए डबल हैट्रिक संपादित करने वाले ये गेंदबाज। अगली पेशकश, फिर से एक बार अच्छी गेंद ऑन साइड पर खेला, यहां पर फील्डर मौजूद। एक रन, बहुत देर तक राह देखी इस पहले रन की खोज में और आखिरकार 5वीं गेंद पर मिले एक सिंगल। पिछली 4 गेंदों में अप्पू कुंगले ने 4 विकेट निकाले। अब स्ट्राइकिंग एंड पर इस टीम के धाकड़ बल्लेबाज, जिस बल्लेबाज ने अर्धशतक लगाया इस प्रतियोगिता में, ऑफ ड्राइव किया इस बार, डीप लॉन्ग ऑपर फील्डर मौजूद, केवल 1 रन। उमेश डॉन स्ट्राइक अपने पास रखना पसंद करेंगे। पहले ओवर का खेल समाप्त, पहले ओवर के बाद केवल 2 रन 4 विकेट के नुकसान पर। चलिए अप्पू, अपना सिर्फ गेंदबाज आप चुनिए और फील्डिंग तुरंत लगा लीजिए। 3 ओवर का होगा मुकाबला। महेश कुंगले आएंगे अब नए गेंदबाज ओवर नंबर 2 लेकर। 3 ओवर का मुकाबला है। फील्डिंग रेस्ट्रिक्शन यहां पर नहीं नजर आ रहे आपको, गायकर देखिए। बाउंड्री लाइन के नजदीक 5 खिलाड़ी। महेश कुंगले इस बार स्मैश किया है, अच्छा शॉट, स्क्वायर द विकेट। बैकफुट पे गए, गेंद को देखा, रुके और वेट एंड वॉच की भूमिका निभाई यहां पर। 4 रन, पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर। आदरणीय विनोदजी शेंडे साहेब असतील, सुभाषजी तारे साहेब असतील आणि भरतजी भोईर या तिन्ही मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा। आपले मनपूर्वक स्वागत। स्क्वायर द विकेट, बहुत ही बेहतरीन स्ट्रोक किया यहां पर, डीप पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर। चौका वसूला यहां पर बल्लेबाज उमर डॉन, जिस बल्लेबाज ने अर्धशतक लगाया इस प्रतियोगिता में। फिर से एक बार उसी दिशा में, इस बार पॉइंट के खिलाड़ी गेंद के नीचे, बेहतरीन कैच। करण देखिए, इस बार गलती की कोई गुंजाइश नहीं, विकेट का पर पतन। उमर डॉन, जिस बल्लेबाज ने अर्धशतक लगाया था, वो अब मैदान के बाहर। शेर की शिकार की मैदान के अंदर बात करेंगे। पहली गेंद पर पॉइंट, बैकवर्ड पॉइंट की तरफ एक चौका लगाया, उसके बाद विकेट कीपर देखिए जो नजर आ रहे हैं आपको, काबिश, उन्होंने एक डीप पॉइंट पर एक फील्डर जमा कर रखा था और उसी के हाथ में ये गेंद जाकर बसी। ऑफ स्टंप के हल्की सी बाहर रखी थी, ललचाया बल्लेबाज को, लालच दिया। और अक्सर कहा जाता है कि लालच बुरी बला है, और लालच में फंसे डीप पॉइंट पर एक बेहतरीन कैच करण का हमें नजर आया। और उसी के साथ एक और बड़ी मछली जाल में। टॉप ऑर्डर के सभी बल्लेबाज अब डगआउट में आराम फरमाते हुए आपको नजर आएंगे और नए बल्लेबाज मैदान के अंदर मापोली टीम के लिए। सैफ कुरैशी, चलिए महेश कुंगले, अगली पेशकश फिर एक बार। ओ अंदरूनी सिरा बल्ले का शॉट, फाइन लेग, ये क्या हो गया भाई, शायद विकेटों पर टकराई ये गेंद। एक्शन रिप्ले इंटरेस्टिंग होगा, प्रिंस मूवीज की थोड़ी हम मदद लेंगे देखने के लिए एग्जैक्टली क्या हुआ। देखिए यस, शायद हिट विकेट, बल्ला लगा विकेटों पर और एक और बल्लेबाज मैदान के बाहर। पूरी तरह से एक तरफा डोमिनेशन इस मुकाबले में यहां पर आरसीसी राया टीम का। ये कल्याण ग्रामीण के वन ऑफ द टॉप टीमों में से एक, लेकिन महापुरी टीम कुछ कम नहीं थी। लेकिन जिस तरह से गेंदबाजी अटैक, इससे पहले अप्पू कुंगले ने काम तमाम किया और अब गेंदबाज महेश कुंगले शानदार गेंदबाजी का प्रदर्शन करते हुए नजर आए।
3 ओवर के मुकाबले में अब तक 5 बल्लेबाजों को मैदान के बाहर निकालने में कामयाब रहे। 6 बल्लेबाजों को शायद, यस, 6 विकेटें यहां पर गवाई। पिछले ओवर में 4, इस ओवर में 2। फिर से एक बार माइस के उंगले बॉलिंग मार्क पर आते हुए ओवर नंबर 2 का खेल यहां पर। नए बल्लेबाज मैदान में, स्ट्राइकर एंड पर सूफी। ऑन साइड पर इस बार मिस टाइमिंग थी ये भी, लेकिन कोई खिलाड़ी मौजूद नहीं, बाल बाल बचे। दूसरे के लिए पलटेंगे और आसानी से दो मुकम्मल। विकेटों पर गेंद लगाने के चक्कर में पकड़ नहीं पाए, थोड़े से एक्साइटेड थे विकेट कीपर। और उसी बीच 2 रन यहां पर मुकम्मल। यही मैंने कहा कि देखिए कल्याण ग्रामीण टिटवाला इस एरिया में, इस इलाके में यदि आप आओगे तो बहुत ही बेहतरीन प्रदर्शन रहा है। और पिछले कुछ सालों में टिटवाला और कल्याण के बाहर जाकर बहुत अच्छा क्रिकेट खेला है राया टीम ने। हमने करीब से देखा इस टीम का खेल। वाइड बॉल जरूर होगा, अतिरिक्त रन कैसे कैसे क्यों ना हो, स्कोरबोर्ड पर महापोली के लिए रन लगने बहुत जरूरी। 2 दादा टीमें एक दूसरे के सामने, लेकिन अब तक इस मुकाबले पर पकड़ मजबूत बना के रखी है आरसीसी राया इस टीम ने इस बार। वाइड नहीं होगा, चलिए डॉट बॉल होगी। यस, डॉट बॉल। पहले वाइड दिया था अंपायर ने, लेकिन कुछ चीजों को जांचा, समझा, परखा और उसके बाद बताया कि इट्स अ वैलिड डिलीवरी, डॉट बॉल। ऑन साइड पर इस बार संपर्क उतना अच्छा है नहीं, फील्डर वहां पर मौजूद, आसान सा ये कैच। जितने रन लग रहे हैं स्कोर कार्ड पर, उतनी विकेटें भी आप गंवा रहे। 8 रनों पर केवल ये बड़ा 7वां 440 वोल्ट का झटका। चलिए देखिए टाइम देखिए दोस्तों, यहां पर बात करेंगे इसके बाद और 2 से 3 मुकाबले शायद कवर करने। दो मुकाबले होंगे। और इस साल आरसीसी राया टीम कुछ अलग अंदाज में नजर आई। हालांकि पिछले कुछ दिनों में सांगोड़े के मैदान पर चैंपियन रहे और कल फिर से एक बार मेरे ख्याल से सांगोड़े के मैदान पर उसी अंदाज में उतरेंगे। अब गेंदबाजी के लिए आएंगे, तीसरा ओवर लेकर गेंदबाज अरमान, साथ ही साथ भिवंडी की सबसे बड़ी टीम जिसे कहा जाता है गोरसे को भी इस साल बिनार के मैदान पर परास्त करने में कामयाब रहे थे 2 बार। तो ये डोमिनेशन, ये आत्मविश्वास आपके पास यदि हो तो जीत के बड़े शिखर पर आप आसानी से चल सकते हो। राया टीम ने खुद पर भरोसा रखा, सभी खिलाड़ियों पर भरोसा रखा और किसी खिलाड़ी ने यहां पर विश्वास तोड़ा नहीं, भरोसा तोड़ा नहीं, सबने बहुत मेहनत की इस साल। चलिए माइस, अरमान यहां पर थोड़े फील्डिंग में परिवर्तन, तब्दीली करते हुए, चेंजेस करिए जरूर लेकिन थोड़ा टाइम पर ध्यान दीजिए प्लीज। काबिज भाई थोड़ा प्लीज कोऑपरेट करिए। ओहो, जड़ में गेंद, क्लीन बोल्ड। अपील किस बात की हुई भाई, यहां पर गिल्ली अभी खेर थी, विकेट का पता नहीं। एक और बल्लेबाज मैदान के बाहर, तू चल मैं आया। इस स्थिति में मापोली टीम, यही तो क्रिकेट का खेल है, 0 से हीरो कब बनोगे और कब हीरो से 0 बनोगे ये पता नहीं किसी को। हीरो बने थे पिछले मुकाबले में मापोली टीम, अब 0। कुल स्कोर की बात करेंगे केवल 9 रन। विकेटों की बात करेंगे, देखिए मेरे ख्याल से 8 विकेटें यहां पर गवाई। क्या ऑल आउट करने में कामयाब रहेगी राया टीम, यह भी देखना होगा। और यदि ऑल आउट होते तो मेरे ख्याल से पहली टीम होगी इस प्रतियोगिता में ऑल आउट होने वाली। कल शायद एक टीम ऑल आउट हुई थी, आज के दिन की पहली होगी इस प्रतियोगिता की दूसरी। ड्राइव करने का प्रयास इस बार, ऑन ड्राइव, बेहतरीन स्ट्रोक, गैप में खेलने का प्रयास और फील्डर वहां पर पहुंच चुके हैं। बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश करते हुए दोनों ही बल्लेबाजों को यहां पर अवसर मिला, समय मिला। 2 रन
मुकम्मल करने का आखिरकार स्कोर डबल डिजिट नेल्सन नंबर स्कोर कार्ड पर 11 रन फिलहाल। 3 गेंदें अभी भी शेष इस ओवर की। अगली पेशकश अरमान कुंगले, रफ्तार थी इस गेंद में, लेकिन फील्डर है उनके मस्तक पर दी दस्तक। लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, रन संख्या को यहां पर तेजी से आगे लेकर जाएंगे बल्लेबाज। जैसे आए वैसे दागा छक्का, सभी के बल्ले से आता हुआ विकेट। एक्शन रिप्ले आपने देखा दोस्तों स्क्रीन पर, जिस तरह से एग्जीक्यूशन हुआ, परफेक्ट टाइमिंग, फ्लैट खेला और लॉन्ग ऑन के बाहर छक्का दागा। यहां पर ये 8 रन जो पिछली 2 गेंदों पे जबीर ने बनाए, ये बहुत इंपॉर्टेंट हो गए सभी के लिए और साथ ही साथ महापोली टीम के लिए, क्योंकि रन संख्या को आगे बढ़ाते हुए कुल स्कोर आकर पहुंचा 17 पर। व्हाइट बॉल का इशारा अंपायर का। अतिरिक्त रन के साथ टोटल 18 पर। फाइटिंग टोटल यहां पर खड़ा करने का प्रयास कर रहे खेल के पहले सत्र में महापोली टीम, लेकिन आने वाली 2 गेंदें बताएंगे गायकर कितने रन लगेंगे स्कोरबोर्ड पर, क्या होगा टारगेट इस मुकाबले में। अरमान कुंगले, ओहो और एक बार, क्या बात है, व्हाट बॉलिंग। एक्शन रिप्ले देखिए, इंटरेस्टिंग होगा जिस तरह से ये जड़ में गेंद आई थी। स्क्वायर एंगल से हम देखेंगे, स्क्वायर एंगल से देखना पसंद करेंगे, प्रिंस मूवी से गुजारिश होगी। यस देखिए देखिए, बीच की डंडी उखाड़ी इस बार। इफ यू विल मिस, आई एम नॉट गोना मिस, आई विल डेफिनेटली हिट, बताया अरमान कुंगले ने और चटकाई विकेट। 9 विकेट गंवाई अब आखिरी जोड़ी मैदान में, और उसी के साथ आखिरी गेंद लेकर बॉलर अरमान कुंगले मैदान के अंदर फिर से एक बार। केवल 18 रन स्कोरबोर्ड पर नजर आते हुए पूरी तरह से गेंदबाजों ने बोलबाला दिखाया अपना इस सत्र में। आखिरी गेंद इस सत्र की लेकर गेंदबाज तैयार। एक और अच्छी गेंद, हाउ वाज दैट, बड़ी अपील। केवल एक के साथ संतुष्ट होना होगा, बैकअप है नहीं, शायद 2 और मिल सकते हैं, तीसरे के लिए पलटेंगे और देखते देखते 3 रन मुकम्मल, चौथे के लिए निकल पड़े। तो चलिए भाई, 1-2 का 4 और 4-2 का 1, 38 सर्कल के अंदर ही 4 रन चुरा लिए। यहां पर ये रील शायद वायरल हो सकती है। तो चलिए, आखिरी गेंद पर दौड़कर 4 रनों की वसूली हुई। 3 ओवर का खेल समाप्त। 3 ओवर के बाद 22 रन, एक फाइटिंग टोटल सेट किया है महापोली टीम ने। 23 रनों का लक्ष्य होगा यहां पर खेल के दूसरे सत्र में आरसीसी राया टीम के सामने। चलिए, उमसाई पड़गा टीम के कप्तान आइए हमारे मंच पर। जैसे मुकाबला पूरा होगा वैसे टॉस किया जाएगा, और साथ ही साथ रियाश 11 साबे टीम के कप्तान से हम दरख्वास्त करते हैं, आप भी आइए हमारे मंच पर। पुढील सामना ओमसाई पडगे संघाच्या संघ करणारा मी विनंती करतो की आपण मंचावरती येऊन थांबायचं आहे, कारण इथून जो संघ जिंकेल तो लगेचच त्या संघासोबत फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल, आणि त्या मॅच मधून जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील अंतिम लढतीमध्ये रियाश 11 साबे सोबत खेळताना आपल्याला पाहायला मिळेल। तुर्तास थोडीशी विश्रांती घेतो आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करतोय। आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये आली वेळ परिवर्तनाची। या ऐकूया आवाज भिवंडीचे लोकप्रिय आणि नामवंत समालोचक, जो नांदुरकी गावाला बिलॉंग करतात पण अखंड भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये यांचं समालोचन आपण ऐकतो। समीरजी टाकरे सरांना इन्व्हाइट करा मायक्रोफोन वरती। इट्स ऑडिओ कॉमेंट्री बॉक्स, थँक्यू।
थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर, ज्यांचा आवाज तुम्हाला मागच्या इनिंगमध्ये ऐकायला मिळाला. चांगलं हिंदी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व आहे आणि चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून तुम्हाला ऐकायला मिळालं. परंतु आता येथे 23 धावांचं लक्ष्य पार करण्याकरिता सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. आकाश षटक क्रमांक पहिलं घेऊन बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय आणि कामरान कुंगलेच्या सोबतीला अप्पू कुंगलेला तुम्ही पाहतायत. कामरान शून्यावरती आउट झाला होता आणि आता आमच्यासोबत सध्या लेजंड क्रिकेटर रायाचे रॉफ तेजा, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर, सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जरूर आमच्यासोबत या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचे स्वागत. आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीप लगावण्याचा प्रयत्न होता. कामरान कुंगले शेलारच्या चषकामध्ये अर्धशतक पहिल्याच मॅच मध्ये झळकावलं होतं. भिवंडीमध्ये राया संघ खरं तर चांगला खेळतोय, परंतु शेवटच्या क्षणाला शेवटच्या टप्प्यामध्ये कुठेतरी राया संघ अडखळताना आपण बघितलं. परंतु कल्याण ग्रामीण मध्ये टिटवाळा परिसरामध्ये या संघाचा एक वेगळा दबदबा आपण नेहमीच बघत आलेलो आहोत. यावेळेला आकाश डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. ओव्हर द विकेट कामराज समोर 23 लक्ष आहे. ओहो ओव्हर पिच बॉल, यावेळेला हवेतून खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक, पहिला धक्का, पुन्हा शून्यावरती बाद होतोय कामरान कुंगले. बिग विकेट. देखील विनंती करतोय कारण यानंतर अजूनही 2 मॅचेस आहेत. सरपंच चषक 2025 चा थरार तुम्ही अनुभवतात. विद्यमान सरपंच मॅडम सौभाग्यवती मोनिका नितेश पाटील मॅडम त्यांच्या नावानं खांडपे गावामध्ये आज ही स्पर्धा भरवण्यात आली आणि जरूर भावी सरपंच या आशेनं ज्या चेहऱ्याकडे बघितलं जातं, वन मॅन शो, या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार सन्माननीय नितेश दादा पाटील ज्यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. फ्रेंड सर्कल ग्रुप तथा NS555 ग्रुप या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण एक यशस्वी स्पर्धा मित्रांनो आज त्यांच्या वतीने तुम्हाला कांडपे गावामध्ये या क्रिकेटची बघायला मिळाली आणि एक चांगला प्लॅटफॉर्म असतो ज्या वेळेला टेनिस क्रिकेटर एखाद्या स्पर्धेमध्ये येऊन चांगला प्रदर्शन करतात, तेथून कुठेतरी पुढे त्यांना एक संधी निर्माण होत असते. कारण आता युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे पॅकर्स असतील, अनेक सारे जे मेंटोर असतील ते सामना बघत असतात, खेळाडू बघत असतात. आणि सध्या मी अगोदर इथे चर्चा केली ना, इथे परफेक्ट यॉर्कर होता, सन्मान दिलाय, माईज झालाय. माईज मागच्या सामन्यामध्ये 37 धावा त्यानं बनवल्या होत्या. परंतु आता लागोपाठ येणारे हे 3 चेंडू डॉट कुठेतरी आता दबाव अधिक वाढवताना दिसतील आणि महत्वाचं म्हणजे एक टॉप ऑर्डरचा खेळाडू कामरान लवकर बाद झालाय. माईजनं मागच्या सामन्यामध्ये एक हाती किल्ला लढवला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. तो माईज बॅकफुटला गेले, कट केला, सुपर शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंटचा फिल्डर होता, 38 सर्कल मध्ये, डीप मध्ये कव्हर्सचा फिल्डर होता आणि बरोबर तो चेंडू पर्यंत पोहोचला. फलंदाजाकडे वेळ होती एक धाव पूर्ण करण्याची. मागच्या सामन्यामध्ये पूर्णपणे नस्सोनाबूद केलं फलंदाजाला. पहिल्याच ओव्हरमध्ये 4 धक्के दिले अप्पू कुंगलेनं, माईजनं 3 विकेट्स आणि अरमाननं 2 फलंदाजांना बाद केलं होतं. परंतु अरमानच्या ओव्हरमध्ये चांगल्या धावाही आल्या होत्या. 23 धावा खरं तर पेपरवरती ही टोटल थोडीशी छोटीच वाटते, परंतु खेळ क्रिकेटचा आहे जेथे कोणती धावसंख्या छोटी नसते. ओ समोर खडे खडे, स्टँड अँड डिलिव्हर्ड. अप्पू कुंगले भन्नाट फॉर्मात आहे हा खेळाडू, त्याच्या बॅटमधून येतोय दमदार सिक्सर. क्लासिकल सिक्सर त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि या सिक्सरच्या मदतीने स्कोर पुढे जात असताना 7 या आकड्यावरती 7 ऑन द बोर्ड नाव. कडक बेधडक हा शॉट आपल्याला बघायला मिळाला आणि आता असं वाटतं की यानंतरच्या मॅचेस कदाचित 2-2 षटकांच्याच कराव्या लागतील कारण 2 मॅचेस आहेत.
ओ हो टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल आणि सरळ विकेट कीपर कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. 7 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची अजूनही गरज आहे. मॅच अजूनही मी म्हणेल जिवंत आहे कारण बॉलिंग अटॅक मापोली संघाचा विचार केला तर गोलंदाजी ही त्यांची ताकद आहे. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं गोलंदाज आकाशला, सेकंड ओव्हर मध्ये वसीम दिंडा संघामध्ये बॅक करतोय. मला वाटतं पहिल्या मॅच मध्ये वसीम दिंडा जरूर नव्हता आणि आशिक अन्सारी देखील आता संघामध्ये बॅक करताना दिसला. म्हणजे गोलंदाजीमध्ये ताकद वाढलेली आहे. त्याच्यामुळे इथून जरूर ही मॅच येथे चांगली फायटिंग तुम्हाला बघायला मिळेल. 12 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 7 धावा धावफलकावरती. चला मापोली टीम आता कृपया विनंती करतोय, चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल तो ओमसाई पडगाच्या विपक्षामध्ये आणि त्यातून विजेता संघ खेळेल तो अर्थातच रियाज 11 चावे सोबत क्वार्टर फायनलचा सामना. आजच्या दिवसातून कोणता संघ क्वालिफाय होणार याचं चित्र आपल्याला नक्कीच बघायला मिळेल. बॉल हवेत आहे, झेलची संधी आहे, आणखी एखादा खेळाडू बाद होऊ शकतो. पकडलाय झेल आकाशनं, लॉंग ऑनचा फिल्डर बॉल वरती आला आणि आणखी एक धक्का लागतोय. दुसरा खेळाडू बाद. आरसीसी राया संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला या सामन्यात. पहिल्या चेंडूवरती येथे सफलता मिळाली. धावसंख्या धावफलकावरती 7 असताना दुसरा खेळाडू बाद झाला. माईच मागच्या सामन्याचा हिरो या सामन्यामध्ये फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाली. नवीन बॅटर शोभान नवीन बॅटर चौथ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय. कामरांसाठी ही स्पर्धा आतापर्यंत मी म्हणेल विसरण्यासारखीच राहिली आहे कारण दोन्ही मॅच मध्ये शून्यावर तो आउट झाला. मात्र वसीम डिंडानं विकेटनं सुरुवात केलेली आहे. चांगली स्टार्ट. हा बॉल जबरदस्त फटका टर्न केला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला वेगानं फरार होत असताना बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. लेग स्टंपच्या दिशेने येणारा बॉल होता. नियंत्रित दिशा नव्हती आणि दिशेमध्ये भरकटत सड्डा. गोलंदाजाला तुम्ही बघितला आणि बॉल सरळ निघून गेला. तो लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरिता चौकार आणि धावफलकावरती आता 11 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 11 रन्स ऑन द बोर्ड नाव. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला बॅटर शोबान आल्या चौकार लगावलाय. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका वी मध्ये वेगानं बॉल गॅप फाइंड करत असताना निघून गेला. लागोपाठचा दुसरा चौकार. मॅच मध्ये पलटवार आरसीसी राया संघाचं. 15 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही 8 धावांची गरज आहे आणि 9 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजे आता लेस दॅन रन बॉल इक्वेशन. 9 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता. ओमसाई पडगा टीम आपण रेडी राहायचंय. चालू सामन्यातील विजेता संघ आणि ओमसाई पडगा अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. एकूण 12 संघांचा पूल आजच्या दिवशी देखील आपण संपन्न करतोय. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. हो विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट. कोण होणार विजेता या स्पर्धेचा त्याचं उत्तर तुम्हाला उद्या संध्याकाळी मिळेल. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये ग्रामस्थ मंडळ देखील मोठ्या संख्येने आता या सामन्याचा आनंद घेताना त्याही सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. चांगलं समर्थन चांगलं सपोर्ट खरं तर या स्पर्धेला केल्या गावकऱ्यांनी देखील. नितेशदादा पाटील यांना चांगलं त्यांनी सपोर्ट केलं आणि एक यशस्वी स्पर्धा आज नितेश पाटील यांच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. चला बॉल द्यायचा आहे. येणारे आता बॉल 9 शिल्लक आहेत. 8 धावांची गरज आहे. पंच जो बॉल आता मैदानात आलाय त्यांनी तुम्ही खेळ करू शकता कारण सेकंड ओव्हर मध्ये जुना चेंडू दिला जातोय.
नो चॉईस. आणि आता वेळ आपल्याकडे कमी आहे, कृपया 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. 23 धावा कुठेतरी एक फायटिंग टोटल दिसत होती स्कोर कार्ड वरती. मात्र पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. इकॉनॉमिकल ओव्हर जरूर होती, परंतु आता लागोपाठ येणारे हे 2 चौकार शोभाननं पुन्हा एकदा चांगला खेळ साकारला आणि पूर्णपणे सामना आपल्या बाजूने झुकवला. ओव्हर द विकेट. दिंडाचा बॉल थोडासा उसळी घेणारा होता. बॅटच्या आतलीकडे बॉल मागे येतोय. मोठा फटका खेळण्याचा इथेही प्रयत्न होता शोभानचा, परंतु इथून आता समीकरणाचा विचार केला तर सिंगल डबलनं देखील आपण मॅच जिंकू शकतो. मात्र इथून आता वसीमला पलटवार करावा लागणार आहे. विकेट्स एक मात्र पर्याय. सिकंदर स्पोर्ट महापोली संघाला या मॅच मध्ये पलटवार करायचा आहे, तर विकेट शिवाय आता पर्यायच नाहीये. ते विकेट्स त्यांना घ्यावे लागतील. वसीमचा फुल टॉस गॅप मध्ये, हा देखील चेंडू सीमा पार. येत आहे धावा 4. पूर्णपणे सामना खुला केलाय, आपल्या बाजूनं झुकवलाय शोएबानं आरसीसी राय टीम साठी. 7 त्याच प्रकारे जर का गोलंदाजी होत राहिली तर कदाचित याच ओव्हर मध्ये ही सामना फिनिश होऊ शकतो. दोन्ही महान संघ आहेत, तगड्या टीम्स दोन्ही आपण पाहतोय. सातत्याने आपापला परिसर या दोन्ही टीमनं आपापल्या परिसरामध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय, परंतु आता या मॅच मध्ये मापोलीकर थोडेसे मागे पडलेत. आरसीसी रायाच्या समोर खोलवा टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला लॉंग ऑनच्या दिशेनं. ते मिळेल फक्त 1 धाव आणि आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलाय. लास्ट 6 बॉल आर रिमेनिंग अँड 3 मोर टू विन. 3 धावांची गरज आहे शेवटच्या 6 चेंडूंमध्ये. अंतिम षटक आता आसिफ शेख. आसिफ कडे गोलंदाजी या ठिकाणी सोपविण्यात आलेले. आसिफ सिनियर 6 बॉल मध्ये 3 धावा तो वाचवणार का? खरं तर मागच्या सामन्यामध्ये आसिफनं मला वाटतं 2च धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा आता तेच काम तो करणार का? कारण 3 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. धावांचा पाठलाग तुम्हाला कंपल्सरी करावा लागेल आणि 3 धावांची आवश्यकता आहे. हो हो हो, बॉल लावली अपील अँड फिंगर गोज अप. विकेट गॉन. पहिल्या चेंडूवरती मिळाली आहे सफलता. येणारे 5 बॉल 3 ची गरज. मॅच इज ऑन नाउ. सामना बनलेला आहे. आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये करायचे, येणाऱ्या 5 बॉल मध्ये करायच्या 3 धावा. विकेट प्राप्त करत असताना पहिल्या चेंडूवरती आसिफ. अनेक वर्ष खेळाडू खेळत आल्या, त्या लढाऊ वृत्तीनं, तो लढाऊपणा, तो पॉझिटिव्ह माइंडसेट, पॉझिटिव्ह अप्रोच त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळेल. यात शंकाच नाहीये, कारण आसिफ सिनियर कडे अनेक वर्षांचा अनुभव आहे. अनेक अशा मॅचेस त्यांना आपल्या स्वतःच्या बळावरती, स्वतःच्या गोलंदाजीवरती, स्वतःच्या ताकदीवरती महापोली संघाला जिंकून दिलेल्या आहेत. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 3 धावा येथून वाचवणार का? नवीन बॅटर आता मैदानामध्ये एंटर झालाय आरसीसी राय संघाचा. अरमान अप्पू खरं तर या मॅच मध्ये जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एंडलाच राहिला. एक मात्र चेंडू खेळला, त्याच्यावरती त्याने षटकार लगावला होता, परंतु आता अरमान स्ट्रायकिंग एंडला. आसिफला पहिल्याच बॉलवर सफलता मिळाली आहे. हा बॉल अक्रॉस द लाईन, जेल खाली क्षेत्ररक्षक. 1 मोर विकेट डाउन. धक्के पे धक्का दे धक्का, तू चल में आया, अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. येणारे 4 बॉल 3 ची गरज. सर्वच वेळेला तुम्ही फक्त मोठे फटके खेळू शकत नाही. कधी कधी मैदानी फटके तुम्हाला खेळता येणं गरजेचं आहे. ही चर्चा आपण कधी करत होतो, ज्यावेळेला शोएबान फलंदाजी करत होता. येणाऱ्या 9 बॉल मध्ये 8 करायच्या होत्या आणि आता समीकरण येणाऱ्या 4 बॉल मध्ये 3 करायच्यात. क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला मित्रांनो वेळ लागत नाही. क्षणात होत्याचं नव्हतं होत असं. खेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तो खेळ बदललाय, वेळ बदलली आहे. येणारे 4 बॉल 3 धावांची गरज. आसिफ सिनियर पुन्हा एकदा आपल्या नावाचा डंका आता या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पिटत असताना सिकंदर स्पोर्ट महापोलीकर सांगतायत पुन्हा एकदा पिक्चर अभी बाकी आहे. कारण जोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटची धाव होत नाही तोपर्यंत कोण जिंकला या खेळामध्ये कोणीच सांगू शकलेला नाहीये. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक चेंडू होता. सेन्सिबल क्रिकेट याच खेळाविषयी आपण चर्चा करत होतो. अशाच पद्धतीने तुम्हाला खेळ सुरुवातीला होणं देखील गरजेचं होता. सामना अजूनही मी म्हणेल आरसीसी रायच्या बाजूने आहे. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. फलंदाज
ताबिशच्या बॅटमधून सिंगल आपल्याला बघायला मिळाली आणि आता स्कोर जाऊन पोहोचलेला आहे तो 21 आकड्यावरती. 3 बॉलमध्ये 2ची गरज आहे. अप्पू कुंगले आता त्याच्या बनामध्ये नेमका काय सुरू असेल. इकडे अप्पूची विकेट इथे जर मिळाली तर डेफिनेटली मापोलीकर आनंद साजरा करतील. 3 चेंडू 2ची गरज. आसिफ अप्पू समोर इनसाइड आउट खडे खडे एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे तर सध्या हा नेत्रदीपक क्लासिकल षटकार मॅच फिनिश. अप्पू कुंगलेनं हा सामना इथे विजयी करून दिला आणि तोच ठरला मॅचचा हिरो. पहिल्या ओव्हरमध्ये 4 विकेट्स घेतले आणि सामना फिनिशही केला. अप्पू कुंगले आपण लगेचच सामनावीर घेण्यासाठी या आणि टॉस केला जाणार आहे. या पुढील सामने जे होणार आहेत ते 2-2 षटकांचे होतील. लक्षात ठेवा ओमसाई पडगा आणि त्यांच्या विपक्षामध्ये RCC राया. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय गिरीश पाटील यांच्या शुभासे आपण नाणेफेकी करणार आहोत. टॉस आपण या ठिकाणी करत आहोत. लगेचच दोन्ही कॅप्टन देखील आपल्या सोबत येणार आहेत आणि चला ओमसाई पडगा आणि आपू आपण चला टॉस आपण पहिल्यांदा करत आहोत. चला टॉस आपण करतो. एका बाजूला आपला